नमस्कार. तर आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त खास उपवासाची थाळी बनवून दाखवणार आहे. तर ही थाळी बनवताना मी काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण साबुदाणा खिचडी बघणार आहोत. तर त्यासाठी मी हा कच्चा बटाटा घेतला आहे. तर हा एकच बटाटा घेतला आहे, मी थोडीच खिचडी करणार आहे. तर आपण एक मधी काप देतो, तर ते एक न देता दोन मधी त्याला आपण चिरा पाडायचा आणि मग बटाटा चिरायचा. मग काय होतं, तो एकसारखा चिरला जातो आणि आपले बटाटे छान शिजले जातात. एकसारखा चिरल्यामुळं ते व्यवस्थित एकसारखं शिजला जातो. आणि हे मिरच्यासुद्धा मी या बारीक चिरून घेतल्यात. तर आपण त्याच्यामध्ये जर वाटून घातलं तर काही ठिकाणी खिचडी ही तिखट लागते, काही ठिकाणी फिक्की लागते, म्हणून आपण मिरच्या चिरून घ्यायच्या. त्याच्यानंतर आता मी कढई ठेवलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये खूप तेल कमी वापरायचे. तर तेल कमी लागण्यासाठी मी तुम्हाला ही टिप्स सांगते. तर हे तेल कमी लागण्यासाठी आपण अगोदर भरपूर असं तेल ओतून घ्यायचं. तर मी हे शेंगादाण्याचं तेल घेतलेलं आहे. तर उपवासाला हे चालतं. आणि हे असं कढईमध्ये सर्व फिरून घ्यायचं. सर्व ठिकाणी ते फिरून घेतल्यानंतर आपण परत ते वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण खिचडी करायची. तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढंच तेल आपण टाकून घ्यायचं. तर मी काही टाकलेलं सुद्धा नाही आहे, फक्त जेवढं कढईला आहे तेवढं तेलातच मी खिचडी करणार आहे. त्याच्यानंतर मिरच्या आणि बटाटे. दुसरी टिप्स म्हणजे हे दोन्ही आपण एकत्रच परतून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही एकत्र परतवल्यामुळे काय होतं, मिरच्या जास्त अशा जळत नाही आणि अगदी खिचडी आपली तिखट व्यवस्थित होते. जास्त तिखटही होत नाही आणि फिक्कीही होत नाही. आणि हे बटाटे मी असे परतून घेतले. तर थोडेसे कामाला असे आवडतात म्हणून मी ते लालसर केलेत. आणि आता ह्याच्यामध्ये भिजलेला आपण साबुदाणा टाकायचा. तर हा साबुदाणा भिजवतानाच मी मीठ टाकलेलं आहे. तर मी फक्त बटाट्यापुरतंच मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यात शेंगादाण्याचा कूट टाकायचा. तोही थोडासा जास्त टाकला तर चव त्याला छान येते, पण मी कमी टाकलेला आहे. तर आमच्या घरात थोडंसं शेंगादाणे जास्त आवडत नाही म्हणून मी कमी टाकलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची. तर साखरेमुळं काय होतं, साबुदाणा खिचडी अगदी छान होते, मऊ होते. आपण ती 2-3 तासांनी जरी खाल्ली तरी खिचडी आपल्याला ती मऊ लागते. तर साखर त्याच्यामध्ये टाकायची. आणि आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुकी मिरची जी असते ना लाल, तर ती आपण ही भाजून थोडीशी ह्याच्यामध्ये अशी कुस्करून टाकायची आणि कच्चे शेंगादाणे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. तर कच्च्या शेंगादाण्याने खूप अशी खिचडीला टेस्ट छान येते. कारण आपण हे काय करणार आहोत, झाकण ठेवून ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस हे शेंगादाणे छान शिजले जातात आणि मस्त असे खिचडीमध्ये लागतात. तर हे कच्चे शेंगादाणे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. तर हे बघा, एक वाफ दिल्यावर खिचडी किती मोकळी आणि छान झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसुद्धा तेल टाकलेले नाही. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशी ही खिचडी झालेली आहे आणि बिलकुल खाली चिटकलेलीसुद्धा नाही आहे. तर बघा, मी बाऊलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. खूप सुंदर अशी ही आपली खिचडी तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बघू. तर मी हे बटाटे 4 असे उकडून घेतले. तर जवळजवळ 80 ते 90% उकडून घ्यायचे. हे जास्त आपले असे उकडून घ्यायचे नाही, जास्त चिखल होईल असे करायचे नाही. आणि त्याच्यानंतर त्याला 2 कट मारून त्याच पद्धतीने आपण 2 कट मारून अगदी लहान लहान असे तुकडे करून घ्यायचे. तर असे एकसारखे आपण याचे तुकडे करायचे. तर एकसारखे तुकडे केल्यामुळं काय होतं, ही भाजी आपली छान दिसते. तर आपण जर लगदा केला तर ती भाजी जर आपण केली तर त्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होत नाही, मिरची व्यवस्थित लागत नाही आणि दिसायलासुद्धा ती छान दिसत नाही. म्हणून आपण ही अशी बारीक कट करून घ्यायची. आणि बटाटे हे जास्त शिजवायचे नाही आणि मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये कट करूनच टाकायच्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिरचीचं वाटण करून टाकायचं नाही. त्याचा तिखटपणा हा काही ठिकाणी लागतो, काही ठिकाणी नाही, म्हणून या मिरच्या अशा चिरून टाकायच्या. तर हे बघा, मी एकसारखे असे तुकडे केलेले आहे आणि ते छानही दिसतात. तर 80-90% शिजवल्यावर आपण त्याच्यानंतर परत त्याला वाफ देऊनच घेतो, ते परत चांगले शिजले जातात. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे.
आणि हे हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे त्याला मीठ लागते पण, आणि आपले बटाटे मोडलेही जात नाही, व्यवस्थित राहतात. तर आता मी ही कढई ठेवली आहे, तर तीच कढई मी घेतलेली आहे खिचडी काढून. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यात मिरच्या टाकल्यात आणि मिरच्या परतून घेतल्यानंतर ह्याच्यातसुद्धा मी खूप तेल कमी वापरलेलं आहे. मिरच्या परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे, म्हणजे काय होतं, जिरे जळत नाही, म्हणून आपण मिरच्या परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. आता आपण ह्या ज्या फोडी कट केलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे. तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर टाकली तरीसुद्धा चालेल, पण आम्हाला चालत नाही म्हणून मी टाकलेली नाही आहे. तर आता हे बघा, आता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आपण मीठ टाकलेलं आहे तर तेच आपण नीट परत मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त काही त्याला बटाट्यांना हे हलवायचं नाही, नाही तर बटाटे त्याचे तुकडे पडू शकतात. तेल कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकलं आणि 2-3 चमचे शेंगादाण्याचा कूट टाकला. तर शेंगादाण्याच्या कुटाने भाजी खूप छान अशी लागते आणि खूप सुंदर अशी भाजी होते. हे बघा, आता शेंगादाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण त्याला आता वाफसुद्धा देणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या सुक्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊन मिक्स करून आपण त्याला वाफ द्यायची छान. तर वाफ दिल्यामुळे आपण थोडेसे जे बटाटे कच्चे ठेवलेले होते ते सुद्धा शिजून जातात आणि आपल्या भाजीला खूप चव छान येते. तर आपण आता झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ. तर फार 3 ते 4 मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते. तर हे बघा, आपली भाजी ही खूप सुंदर अशी शिजलेली आहे आणि दिसायलाही खूप छान अशी दिसते. कलरही त्याला छान येतो. तर आपण हळद टाकत नाही, तर या मिरचीमुळे त्याला अगदी छान असा कलर येतो. हे बघा, मी बाऊलमध्ये काढून दाखवली आपली भाजी. किती छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण भगरीची आमटी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे. तर ही तुपामध्ये छान लागते म्हणून मी तूप घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता जिरे टाकायचे आहेत. आणि जिरे टाकल्यानंतर आपण कच्चा बटाटा घ्यायचा आणि तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा. तर मी साधारण 2 बटाटे घेतलेले आहे आणि ते छान असे परतून घ्यायचे आहेत. तर आपण हे तुपामध्ये छान परतून घेऊ आणि पुढं कशी करायची ती आमटी बघू. परतवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर जी असते उपवासाची, ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं तुपामध्ये. तर शेंगादाण्याच्या तेलामध्ये केली तरीही चालेल. आणि आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटीच्या वर मी शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, मी हा परतून घेते आहे. छान परतवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. साधारण आपण हे 5 मिनटं तरी हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, आणि परतवल्यानंतर आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर 2 ग्लास पाणी मी टाकले आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मोठ्या गॅसवर उकळी आणून आपण झाकण ठेवून आपण ही अशा पद्धतीने ही आमटी करायची. हे बघा, किती छान अशी त्याला तर्री आलेली आहे आणि आपली आमटी तयार झाली आहे. तर ही मी सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे. खूप सुंदर अशी ही आपली आमटी तयार झाली आहे. आता आपण भगर कशी करायची ते बघू. तर त्याला कुणी वरईचे तांदूळसुद्धा म्हणतं. तर आता पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. तर भरपूर असं पाणी ठेवायचं उकळत. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हे जे वरईचे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून आपण ह्याच्यामध्ये या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे. सर्व आपण जे वरईचे तांदूळ धुवून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जवळजवळ आपण हे 5 ते 7 मिनटं आपण शिजू द्यायचं, पण पाणी फक्त याच्यामध्ये भरपूर टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता याला छान उकळी आलेली आहे. जवळजवळ 5 मिनटं आपण ते शिजवून घेतलेलं आहे, 5 ते 7 मिनटं.
आणि आपण आता काय करणार आहोत, हे पाणी उकळलेलं आहे हे आपण ह्याच्यातून काढून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी या पातेल्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आणि त्याच्यानंतर परत आपण हे गॅसवर ठेवायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचे. तर मीठ टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचे. तर साजूक तुपामुळे काय होतं, ही भगर आपली अगदी मोकळी होते आणि चव पण छान येते. म्हणून आपण हे ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि मीठही टाकून घ्यायचं. हे बघा, आणि आता झाकण ठेवून आपण हे साधारणतः 5 मिनटं आपण परत शिजवून घ्यायचे. आता आपण साबुदाण्याची खीर बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे चॉपर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काजू बदाम आपण पिस्ते ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. आणि आता एक कढई ठेवली मी स्टीलची, त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे आणि हे सर्व ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि लगेच साबुदाणाही टाकून घेऊ आणि छान असा परतून घ्यायचा हा साबुदाणा. आणि त्याच्यात आपण जे काजू बदाम वगैरे टाकले ते परतून घ्यायचे व्यवस्थित. तर हे बघा, मी परतून घेतलेले आहेत. आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे छान शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण ह्याच्यामध्ये दूध नाही टाकायचं. असं पाण्याने व्यवस्थित आपली ही खीर छान होते. तर हे बघा, मी पाणी टाकलेले आहे आणि आता आपण हे छान शिजवून घेऊ. छान हे मिक्स करून घेऊ आणि आपली खीर ही शिजवून घ्यायची. आणि शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. तर हे बघा, चांगली अशी त्याला खळखळ उकळीसुद्धा आलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम केलेलं दूध आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मी गरम केलेलं दूध ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून छान त्याला उकळी आणायची आणि थोडंसं त्याला घट्टपणा येऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. तर एक साधारण अर्ध्या वाटीच्या वर मी ह्याच्यात साखर टाकणार आहे. आणि आता आपण ही टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली खीर अशी छान तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली, तुम्हाला ही थाळी आवडली का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.